प्रशांत मात्रे या आपण मी विनंती करेल आलमगीर भाईजान यांना. भाईजान या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात प्रशांत मात्रेला मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळी प्रशांत मात्रेची राहिली. गोलंदाजी करत असताना एक विकेट आणि बॅटिंग करत असताना तब्बल 18 धावेची बहारदार आणि विस्फोटक खेळी प्रशांत मात्रेनं येथे खेळले. भरपूर चांगला खेळ. प्रशांत सोबत थोडीशी चर्चा आपण नक्की करू. प्रशांत बोलत नाही पण प्रशांतची बाट मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणात बोलते. यस मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊयात. एका बाजूला मोठा गाव 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा 40+. टॉस जिंकला मानपाडा 40+ या टीमनं प्रथमतः स्वीकारले फलंदाजी. इन्व्हाइट केला फिल्डिंगसाठी मोठा गाव 40+ या टीमला. जशी मास्टरला सुरुवात तसं करत आवाजामध्ये परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज कल्याणचा, आवाज नेतिवलीचा, आवाज प्रथमेश ठाकूर सरांचा. थँक्यू सो मच. मॅच एका बाजूला सुरू राहील आणि काही आलेल्या अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती देखील पार पाडणार आहोत. आलमभाई गिर यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन सत्कार आपण कव्हर करायचा आहे. अगदी आपण पाहिले तरी आपल्या मंचावरती रॉयल सन्मान आपण पाहत आहोत आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच भाई, आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल भाई आपल्या मनापासून सन्मान 40+ क्रिकेट संघ उंबाडेच्या वतीनं मनपूर्वक आभार.
आदरणीय आलमगीर भाई यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आपण विशेष आभार व्यक्त करू आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला डाव सुरू आहे आणि विलास भोईर बॉलिंग मार्कमध्ये सलगचे 3 डॉट. फटका चांगला आहे थ्रू दी कव्हर्स. बॉल मागे चाललाय, थोडी गती धीमी आहे चेंडूची, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला खरं तर बॉल अडवण्यामध्ये डेफिनेटली यश मिळेल. मानपाडा 40+ विरुद्ध मोठागाव 40+ मध्ये ही लढत आपण पाहतो आहोत. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये 8चा लॉट आपण कंप्लीट करून अगदी आपण पाहिलं एक्स्ट्रा पोच्या ज्या 2 मॅचेस देखील आपण कव्हर करत आहोत आणि त्यातून सेकंड मॅच. सो यानंतर येणाऱ्या मॅचेस कदाचित 4 षटकांच्या असतील. हो चांगला बॉल, वॉट अ बॉल, ड्रीम बॉल. विलास भोईरला आपण पाहत आहोत. अफलातून चेंडू हाताळला गेलाय. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवर. ग्रामीण टेनिस क्रिकेट पडल्यानंतर झपकन बाहेर आलाय, वेगाने बाहेर आलाय. डॉट बॉलची समाप्ती. रणजित ठाणगे ऑन स्ट्राईक. रणजित ठाणगेला थोडं शांत ठेवलंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट येतोय. विलास भोईर, काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अटॅकिंग बाणा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 1 धाव धाव फलकावरती आपण पाहत आहोत. आपला अर्जुन भाई आला शिवसेनेचा ठाण्यावाद आमचा अर्जुन भाई आला शिवसेनेचा ठाण्यावाद आमचा अर्जुन भाई आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. संजय पवार बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्यांच्या बॅटमॅन आल्या. सो आता इथनं रणजित ठाणगेला आता अटॅकिंग इंटेंटनं बॅटिंग करावी लागेल. संघाचा खर तर ट्रम्प कार्ड आहे, महत्वपूर्ण खेळाडू आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2 ची जबाबदारी हाताळण्यासाठी महेंद्र म्हात्रे. षटक क्रमांक 2 मोठा गाव 40+ साठी महेंद्र म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. रणजित ठाणगे स्ट्रायकर एंडवरती. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. आघाडीला येत असताना पण संजय पवारला शांत ठेवलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विलासनं. खाली राहिला यावेळेस. रणजितला देखील थोडं शांतच ठेवलंय. डॉट बॉल येतोय या डावातील. अगदी आपण विचार केला तर 6वा डॉट बॉल आलाय. मागील 7 बॉल मध्ये एकमेव दुहेरीचा जर अपवाद वगळला तर कुठे मोठी धावसंख्या बनवू दिली नाही. सिंगल बनवू दिली एखादी. आणखीन एक चांगला बॉल. वा भाई वा, काय गोलंदाजी सुरू आहे मोठा गाव 40+ टीमची. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी आपण पाहत आहोत. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण यापूर्वी विलास यांनी दिलं आणि त्यानंतर आता आपण पाहत आहोत महेंद्रला. 2 धावा फक्त धावपटलावरती मानपाडा 40+च्या. आणखीन एक डॉट. सलगचा 3रा डॉट बॉल आलाय. प्रचंड दबाव असणाऱ्या मानपाडा 40+च्या फलंदाजांवरती. ऍक्शन रिप्ले बघा. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क झाला नाहीये. रणजित त्या स्पॉट वरती पाहत राहिले. लाजवाब गोलंदाजी, फार सुंदर, कौतुक करावं तितकं कमी आहे. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. अफलातून अचूक टप्पा. अगदी आता मात्र तिथे ठरवला गेलाय आणि त्या अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत असताना फार चांगली गोलंदाजी करतात सध्या हे दोन्ही गोलंदाज. यापूर्वी विलास, आता मात्र आपण पाहत आहोत महेंद्रला. लाजवाब अफलातून कामगिरी. यापूर्वी देखील एक मेडन षटक हाताळण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये झालेला आहे, पण यावेळेस मात्र टायमिंग लाजवाब आहे. ऑन साइडला बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. जाइए और ढूंढ कर लाइए. वाडिश लॉंगम पलीकडे चौकार.
धावसंख्या 4 ने पुढे 7 वर. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन हॅमर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल. रन आउटची संधी. काम तमाम. फिंगर अप. विकेटचं पतन. 8 ला पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करताना मानपाडा 40+ ला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 ला 1. मानपाडा 40+. फिल्डिंग लावून घ्या मोठा गाव. संजय अजूनही खेळपट्टीवरती. दुसऱ्या बाजूला रणजितला आपण पाहत आहोत. रजनीकांत आलाय आता. रणजित बाद झालाय. धावचूच्या स्वरूपात सांघिक यश मिळालंय. मोठा गाव 40+ ला. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. अगदी आपण पाहिलं तर अजूनही जवळपास 11,000हून अधिक प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेतलाय. या स्पर्धेचा आनंद घेतलाय. जर्मा क्रिकेट संघ उंबाडे 40+ आयोजित आमदार खासदार ट्रॉफी 2026. विलास भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओव्हर नंबर 3 सेकंड स्पेल मध्ये आलाय. भारत तयार. हा साईडला मिस टायमिंग. बॉल अबे मध्ये. डाऊन दी बॉल. कोणी नाहीये. वॅकेंट एरिया मध्ये पडलाय बॉल. निर्जन स्थळी पडल्याच्या नंतर दोन्ही फलंदाजांनी फार वेगानं केल्या धावा कंप्लीट. 2 फायनली स्कोर बोर्ड डबल डिजिट मध्ये. 10 धावा धावपटलावर. 10 ऑन बोर्ड. 10 ला 1. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर आहे. लो स्कोरिंग मॅचेस इथून आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात सुजल. कारण अगदी आपण पाहिलं तर आता रात्रीचं सत्र जसं आपण पाहतोय. मागील काही रात्रींमध्ये देखील हेच आपण पाहिलं की एकंदरीत 10:30-11 नंतर लो स्कोरिंग मॅचेस सातत्याने आपण पाहत आहोत. ऑन साइडला स्विंग केलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रोटेक्शन नाहीये. फायदा उचललाय. वॅकेंट एरिया मध्ये खेळून काढलाय चेंडू. सीमा पलीकडे. चौकार. आनंदगेंच्या विचारांनी प्रेरित होत असताना आज डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक अर्जुनभाई पाटील यांचं संगीत आपण ऐकतात. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 मिळाल्यात. या 2-2 धावा मात्र धावसंख्येला आकार देतात. धावफलक पुढे आले. टोटल मागील 3 बॉल वरती 8 धावा बनवल्या गेल्यात. टोटल आली आता 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथा बॉल. राऊंड विकेट. ऑन साइडला फटका चांगला बट फिल्डरला मान्य नव्हतं. चांगलं जजमेंट.
वन मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागतोय बॅटिंग करते असताना टीम मानपाडा 40+ ला. मानपाडा 40+ च्या बाजूनं आपण विचार केला तर कारण त्याचं की मागील आपण पाहिलं जवळपास 17 बॉल मध्ये धावा बनल्या नव्हत्या आणि आता धावा बनण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे बीमर, त्यावरती लागली मोहर चौकाराची पंजा. तुम्ही बॉल होता त्यावरती 4 धावांची मोहर लागली. 5 मिळाल्या टोटल. पुढे धावसंख्या धावपटलावरती आता 23. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. प्रवीण वझे ऑन स्ट्राइक. मोठा फटका खेळण्याची पूर्णता मुभा. राऊंडी विकेट. ड्राईव्ह केलाय फटका. बॉल चाललाय मागे डीप मध्ये कव्हरला. फिल्डर तैनात आहेत. उचलतील फेकतील. पुन्हा एकदा अवधी मिळालाय. 2 इझिली कंप्लीट केल्या जातील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 पूर्ण. पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक छोटासा. 25 ला 2. जाऊया डीजे मास्टर कडे. असे गेलो आणि असे आलो. 25 ला 2.
होता डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तरी ते दबाव वाढवतोय बॅटिंग करणाऱ्या मानपाडा 40+ वर. एक नो बॉल जो आला त्यावरती 4 मिळाल्या म्हणजे पंजा आला होता. एक मोफतच्या 5 धावा मिळाल्या होत्या. हा देखील दूर ठेवला गेलाय अवे फ्रॉम दी बॉडी. वन्स अगेन डॉट बॉल. बॉल तयार. आणखीन एक डॉट बॉल रेशिओ बघा. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 5 डॉट बॉल होते. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3 डॉट बॉल. त्यानंतर थर्ड ओव्हरमध्ये कोणताही डॉट आला नाही. बट आता फोर्थ ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 3 डॉट. बारा डॉट बॉल आलेले आहेत आतापर्यंत डावामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगल्या डीप मध्ये चाललाय बॉल. मागे प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल केलाय. 2 मिळतील. एकेरी दुहेरी धावेनं कोणतंही नुकसान मोठा गाव 40+ होत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 1-2 धावा बेनिफिशियली ठरत नाहीयेत मानपाडा 40+ ला. जे काय घडतंय सध्या मोठा गाव 40+च्या बाजूनं घडते आणि मानपाडा 40+च्या अगेन्स्ट घडतंय. त्याचं कारण मैदानामध्ये स्पष्ट आहे. येस आणखीन एक वन मोर डॉट. हरेशचं देखील कौतुक करावं तितके कमी. ज्या प्रकारची गोलंदाजी विलासने पहिल्या ओव्हरमध्ये केली त्याच प्रकारची गोलंदाजी हरेशने या ओव्हरमध्ये देखील केली आहे. फक्त 2 धावांचं षटक राहिलं. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहत आहोत ती एकंदरीत 27. चार षटकांच्या समाप्तीनंतर 27 ला 2. अंतिम षटक शेवटचे षटक आणि सुभाष मुंडे यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. फक्त 27 झाल्यात आतापर्यंत. हे शेवटचे षटक फार महत्वाचं असणार आहे. हे षटक ठरवेल की धावसंख्या किती होतील. पूर्वार्धामध्ये धावपटलावर प्रवीण वझे स्ट्रायकिंग एंडवर खोला टाकलाय पण ऑन साइडला खेचून मारलाय. मिड विकेटला फिल्डर होते ते फक्त प्रेक्षक बनले. इट्स अ ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. मिड विकेटच्या बाहेर दर्जेदार षटकार. या षटकाराने धावसंख्येला मिळालाय आकार. दूर ठेवलाय. ही लाईन चांगली आहे. पहिल्या स्लॉट मध्ये दिला होता त्या अनुषंगाने मोठा फटका आला जरूर पण आता स्लॉट मध्ये येऊ देत नाहीये. सुभाष मुंडेला आपण पाहत आहोत. एका बाजूला 14 बॉल मध्ये 9 बनवल्यात संजयनं. दुसऱ्या बाजूला 5 बॉल मध्ये 14 बनवल्यात प्रवीणनं. डिफरन्स आहे स्ट्राईक रेट मध्ये. थांबून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये पाठमोर फिल्डर धावतायत. झेल घेणं कठीण आहे. बॉल चालल्या मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला उचलतायत. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहज अंकित केल्या जातील.
दातिवली 40+ आणि पिसवली 40+. चला संघ कर्णधार कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. ओ माय गॉड, काय केलं इकडे. फुल टॉस होता, डीपी फुल टॉस होता. डीपी फुल टॉस होता. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. गुड डिसिजन. येस, बिकॉज डीपी फुल टॉस होता हा. रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. बॅटर भरपूर पुढे आलेले आहेत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर डीप होतो चेंडू सडनली. जरूर सुरुवातीला वर दिसत होता आपल्याला, पण त्यानंतर सडनली बॉल डीप झाला. कोणती धाव नाहीये इथे. फटका चांगलाय, हॅमर केलाय. 2 घेण्याचा प्रयत्न असेल जरूर. आणि आता दोन्ही फलंदाज धावलेत वेगानं. रन मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे टोटल आता आली आहे 37. 37 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डिसायडर बॉल ठरवेल टार्गेट किती सेट होईल. टार्गेट सेट होणारा बॉल आहे. या बॉलवरती आपल्याला कळेल की उत्तरार्धामध्ये मोठा गाव 40+ला 30 मध्ये किती बनवायच्यात. पिसवली 40+ आणि दातिवली 40+. संघ कर्णधार कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय, लक्षात घ्या. ड्राईव्ह केलाय, 1 कंप्लीट. सेकंडचा कॉल. धावल्या दोन्ही फलंदाज, 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, तिसरी मिळेल का. थ्रो ऍक्युरेट आलाय. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. 2 मिळाल्यात. 39 झाल्यात. 40चं टार्गेट. प्लस मध्ये नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. द्वितीय फेरीतील पहिला सामना. द्वितीय फेरीतील पहिल्या सामन्याचा आपण टॉस इथे कंप्लीट करत आहोत. दातिवली 40+ आणि त्यांना फाईट करेल टीम पिसवली 40+. हेड्स कॉल फ्रॉम दातिवली A 40+ कॅप्टन. अँड टेल्स इट इज पिसवली 40+ टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय दातिवली 40+ ला.
चला बॅट्समन पाठवून द्या लवकर आपल्या आणि फिल्डिंग तातडीने लावून घ्या आपण प्लीज. फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण. फिल्डिंग लावून घ्या चला आपण लवकर. मॅच सुरू करा आपण, कारण यानंतर अगदी आपण पाहिलं तर द्वितीय फेरीतील मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि 4 मॅचेस पेंडिंग आहेत. सो रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळा. बी ऑन टाइम, बी फास्ट. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाचा पहिलाच बॉल मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इरादे स्पष्ट आहे, चौकार. ऑनच्या डोक्यावर लॉंग ऑनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय चौकारानं. वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी MLMP ट्रॉफी आमदार खासदार चषक 2026. यावेळेस ऑन साइडला बॉल हवेमध्ये कॅच केले, ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 मिळतात देखील. आम और गुटलियों के भी दाम. कॅच तर कॅच सोडली आणि 2 रन देखील मिळाल्या. धावसंख्या 6 वर 40 करायच्यात. विकेट होती महत्वाची नितीन भोईरची, त्याला जीवनदान दिलं आणि आता मिळालेल्या जीवनदानाचा कसा फायदा उचलतील हे पाहायचंय. येस, या फटक्याचे आता चटके लागतील जरूर. कॅच सुटल्याच्या नंतर आलेला चौकार, जखमीवरती मीठ चोळलंय. 4. दहा धावा धावफलकावरती 40 करायच्या. 10 झालेल्या आहेत पहिल्या 3 बॉलमध्ये. 30 धावांची आता गरज आहे. इक्वेशन पूर्णपणे आता सोपं झालंय. मोठा गाव 40+ साठी. बट नितीन भोईरची कॅच ड्रॉप केली होती. जीवनदान नितीन भोईर सारख्या फलंदाजाला दिलं होतं. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 टू गो. चौकार, दुहेरी धाव, मग चौकार, मग डॉट. हे षटक आतापर्यंत आपण पाहत आहोत. 5वा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह.
देखना फटका, सिंगल कंप्लीट. एकावरती समाधान देखील मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे चालले. टोटल डबल 111. नेल्सनकडे धावफलकावरती 11. दूर ठेवला गेला यावेळेस. चांगला बॉल आपण पाहत आहोत. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये झाले कंप्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर. 11 धावा, 24 बॉल 29 ची गरज या मॅच मध्ये. 24 बॉल 29. पुढचा बॉल फार एंड वरून प्रवीण वजे. फटका ला जवाब आहे. इनसाइड आउटचा शानदार फटका. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघालाय सीमा रेषे बाहेर. हा येतोय आमदार खासदार ट्रॉफी मधील दमदार चौकार. आणि नाव गाजे बाळ्या मामा खासदार. जबरदस्त संगीत. भिवंडीचे लोकप्रिय दमदार खासदार बाळ्या मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचं संगीत. 22 बॉल 23 करायच्यात. 22 बॉल 23 ची गरज. नेक्स्ट मॅच पिशिवली 40+ आणि दातिवली 40+ अ मध्ये. आणि त्यानंतर पुढील फेरी द्वितीय फेरीतील द्वितीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका फसलाय बॉल मध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर यावेळेस कोणती मिस्टेक नाहीये. काम तमाम. विकेटचा पतंधक्का पहिल्या 17 वर. 17चा खतरा होता आणि तो फलंदाजी करणारा मोठा गाव 40+ संघाला लागलाय.
दिशेने वळूया पुन्हा एकदा आपण हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आमदार खासदार ट्रॉफी 2026. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश म्हात्रे येत आहेत. एकवीस बॉल 23. एकवीस बॉल 23 ची गरज आहे. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ पलीकडे अनस्टॉपेबल रन येण्याची प्रक्रिया काही थांबत नाहीये. चौकार. मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे. टोटल आता 21 19 करायच्यात आता. 20 बॉल 19 ची गरज. फटका चांगलाय. फिल्डर तिथे पोहोचतात. ओ कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. 1 more gone. चौकाराचं उत्तर प्रवीण वसेने दिलंय. टीट फॉर टॅट. हिट का जवाब मिलेगा पत्थर से. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका. 19 ची गरज आहे. गॅप मध्ये गेलाय. चेंडू निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार. नाही थांबणार. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. बाउंड्री लाईनच्या बाहेर 18 बॉल करायच्यात. 18 बॉल आणि 15 ची गरज. बॉल 15 ची गरज आहे. 18 बॉल 15चं समीकरण आहे. प्लीज भरपूर जास्त वेळ चाललाय. लक्षात ठेवा. मानपाडा 40+ टीम. स्टॉपवॉच ऑन आहे. यदा कदाचित जर अतिरिक्त वेळ खर्च झालेला इथे सापडला
तर लास्ट ओव्हर फिल्डर पेनल्टी बसू शकते. 18 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. परिवर्तन आपण पाहतोय. चेंजेस. बॉल तयार. ओव्हर दी विकेट. बॅटची आतली कडा. शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये सिंगल मिळाली आहे. 1 रन कंप्लीट. 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चौदा रन. स्कोरबोर्ड वरती ऑन साईडला स्वीप. फटक्या चांगल्या. फिल्डर डीप मध्ये. पुन्हा एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 मिळतील सहज. ऍब्सोल्युटली ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 12 ची गरज. 16 बॉल 12. हलक्या हातानं ऑन साइडला खेळला गेलेला फटका. बॉल मागे चाललाय. फिल्डर तिथे तैनात आहेत आणि आता ओव्हरथ्रो बट रन घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. 16 बॉल मध्ये 12 करायच्या होत्या. पुन्हा एकदा इक्वेशन बदलते. 15 बॉल 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 15. 18 बॉल 15 इक्वेशन होतं. 17 14 वर आलंय. 16 12 आणि त्यानंतर 15 11 आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. बाय 1 अँड गेट 1 फ्री. व्हाईट +1 2 रन इथे अंकित केल्या जातील. आता फक्त 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मोठा गाव 40+. डॉमिनेटिंग बॅटिंग. कशासाठी? टीमला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. नो बॉल आणि रनआउट साठी आहे. नऊ धावांची आता मात्र आपण पाहत आहोत गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. वेस्ट आहे नो बॉल आणि रनआउट साठी रिव्ह्यू टीमला दिला गेलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही आहात. 15 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 2.3 ओव्हर नंतर 31 झालेल्या आहेत. सॉफ्ट अँड ऑन साईडला खेळून काढलाय. शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. रिस्क घ्यायची नाहीये फलंदाजांना. त्यांना देखील ठाऊक आहे 40 बनवायच्या 32 झालेल्या आहेत. आपल्या कोट्यातल्या धावा आपल्या बाजूने आलेल्या आहेत. 14 मध्ये आता 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मोठा गाव 40+. मानपाडा 40+. बॅटिंग लाईनअप मध्ये फार चुका झाल्या. त्याच वेळेला डॉट बॉल रेशो प्रचंड राहिला. कुठेतरी त्या झालेल्या प्रत्येक डॉट बॉल वरती एकेरी धावा जरी आल्या असत्या तरी देखील चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाली असते. त्यानंतर या मिळालेल्या अतिरिक्त धावा आता विजयासाठी करायच्यात फक्त 7. चेंडू शिल्लक आहेत 14. प्रत्येक 2 बॉल मागे 1 धावेची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम मोठा गाव 40+ ला. सॉफ्टने खेळलाय. मागे निघालाय बॉल. आता खराब फिल्डिंग. बॅकअप आलंय सुदैवानं पण आता धावा मिळतात किती ते पाहायचंय. भाग बिलका भाग. ओव्हरथ्रो देखील झालाय तरी देखील धावची मागणी केली आहे. 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 3 मिळाल्या तरी त्यांना कमी आहे. ते सांगतात अजून एक घ्या. 4 ची गरज. 13 बॉल 4. शेवटचा बॉल. 13 बॉल 4 ची गरज आहे. मोठा गाव 40+ ला. सॉफ्ट अँड फक्त प्लेस केलंय. सिंगल प्राप्त केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. यस डीजे.
झोपलेत की नाही डीजे ऑपरेटर देखील जागते रहो. बारा बॉल 3. शरद म्हात्रे व्हाईट बॉलने स्टार्ट केले ओव्हर. रन घेतली नाहीये, रन कदाचित मिळाले असते इथे. एक्स्ट्रा रन. आता फक्त 2 धावांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. 40चा पाठलाग करत असताना 3 ओव्हर नंतर 38 झालेल्या आहेत. 2ची गरज आहे. ऑन साइडला मॅच फिनिश. काम तमाम. स्वीप केलंय. 11 चेंडू राखून 8 गड्यांनी मोठा विजय मिळवलाय. बॅटिंग करताना टीम 40 सक्सेसफुली चेस डाऊन. मोठा गाव 40+. अभिनंदन. लगेच आपण सामनावीराकडे वळूयात.